कुरुक्षेत्रावरती युद्धाला सुरुवात झाली आणि सर्वप्रथम अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगितलंय की हे श्रीकृष्णा, रथ दोघही सैन्याच्या मधोमध न्यायचंय, अशा जागेवरती रथाला नेऊन ठेवायचं आहे की जिथं मला दोघही सैन्य दिसतील, माझ्या बाजूने कोण आहेत आणि माझ्या विरुद्ध कोण आहेत हे मला बघायचंय. असं का बरं अर्जुनाने म्हटलं असेल? तर मित्रांनो, अर्जुनाला हे माहित होतं की मला सर्वप्रथम जो डिसिजन घ्यायचा आहे, मला जे युद्ध करायचंय ते युद्ध करत असताना मला आधी निरीक्षण करायचंय, मला आधी पूर्ण शहानिशा करायची आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात कुठलाही डिसिजन जेव्हा घ्यायचा असतो त्यावेळेस तो डिसिजन मी घेत असताना त्याची पूर्ण शहानिशा करणे गरजेचं आहे. डिसिजन कसा घ्यायचा आहे? तर मी जर माझ्या बाजूने असलेल्या लोकांमध्ये उभा राहिलो तर मला फक्त माझ्या समोर कोण आहे तेच दिसतील. मग मला फक्त जर लांब आलो आणि लांबून जर मी माझ्या बाजूने कोण आहे आणि माझ्या विरोधक कोण आहे हे जर मी लांबून बघू शकलो तर खऱ्या अर्थाने मी त्याचे निरीक्षण करू शकणार आणि डिसिजन घेत असताना योग्य तो डिसिजन घेऊ शकणार. मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यात कुठलाही डिसिजन घेण्याआधी सर्वप्रथम मला काय वाटतंय आणि मला काय वाटत नाहीये हे दोघही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर डिसिजन घ्यायचंय.